नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. अरोली परिसरात अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान. गडचिरोलीच्या वन विभागाच्या अतिक्रमित जमिनीची मोजणी शासनाने दिली मंजुरी. आणि वर्धेतील ग्रामीण भागातील तरुणांची लघु उद्योगाकडे वाटचाल. आता बातम्या सविस्तर. अरोली परिसरात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनपर्यंत 10% सर्वे झाल्याचे दिसून येत आहे. 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे अरोली परिसरातील खापरखेडा, तेली, पारडीकला, कोंदमेंडी, कारगाव, भांडेवाडी, निमखेडा, तुमांतरोडी इतर गावांसह आदी गावातील शेतकऱ्यांच्या हाताशी व तोंडाशी आलेला घास म्हणजे धान पीक जमिनीवर पाण्यात लोळून पडल्याने धानाला कोंब येऊन अजूनही पाण्यात बुडून आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडून चिंताग्रस्त झाला आहे. या झालेल्या अवकाळी पावसामुळे धान पीक नुकसानीचे तातडीने सर्वे करून भरपाई देण्याची मागणी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. पण शासन व शासनाचे कर्मचारी, तलाठी, कृषी सहाय्यक, संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेतून कधी जागणार असा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे. शेतकरी सुनील चिलकुरी, राहणार अरोली. माझे शेत खापरखेडा शेत शिवारात आहे. माझ्या शेतात 28 तारखेला खूप अतिवृष्टी झाली. त्याच्यामुळे खूप शेतात पाणी साचलं आहे आणि शेतात धान वापलेले आहे. शेतकरीचे ई पंचनामा करण्यासाठी खूप अधिकारी नेमलेले आहेत. त्याच्यासाठी आमचे कोदामेडीचे पटवारी साहेब श्री काटेखाय साहेब हे नेमलेले आहेत खापरखेडा तेलीसाठी. पण हे आतापर्यंत माझ्या शेतात आले नाही आणि फोन केला तर उडवाउडीचे उत्तर देत आहेत. तुमच्या शेतात पाणी नाही, काही नाही असे उडवाउडीचे उत्तर देत आहे. तहसीलदार साहेबांना फोन केला तर त्यांनी सांगितले की मी 1-2 तासात लगेच आपल्याला कळवतो आणि त्यांनी काही कळवले नाही. आणि हे साहेब काटेखाय साहेब हे तहसीलदार साहेबाचे सुद्धा फोन उचलत नाही आणि प्रशासन कोणतेच आपल्या दारी येत नाही आहे, आपले ई पंचनामे करीत नाही आहे. तर याच्यासाठी शेतकऱ्याच्या दिशाभूल होत आहे की कोण कुठलं पंचनामे करीत आहे. त्याचप्रकारे कारगाव येथील ग्रामसेवक विनोद वरुडकर साहेब हे पण कोणत्याच शेतात गेले नाही आणि पंचनामा केलेला नाही. तर या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि हे असे नुकसान झाले याचे ई पंचनामे कधी त्वरित झाले नाही तर शेतकरी आत्महत्येची वेळ येईल. आणि शेतकरी आत्महत्या कधी करेल तर या संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील. मी शेतकरी शिवशंकर लक्ष्मणजी कार्यमोरे, मुक्काम राहणार अरोली. माझे शेत कारगाव रेटी शिवारात येते आणि आमच्याकडे जे ई पीक पंचनामे करणारे जे अधिकारी आहेत विनोदजी वरुडकर ग्रामसेवक हे अजूनपर्यंत आमच्या शेतापर्यंत आले नाही ना आमची ई पीक पाहणी केली नाही. जर अतिवृष्टीची हे पाण्यानं जे नुकसान झाले आमच्या शेताचं, धानाला कोंब येऊन गेले, वापून गेले आहेत आणि ई पीक पंचनामे झालेले नाहीत तर हे कधी होणार. आज 4 दिवस 5 दिवस उलटून गेले आणि एक पण अधिकारी आमच्या शेताकडे येऊन बघत सुद्धा नाही की तुमचे पंचनामे झाले की नाही. आम्ही जावं कोणाकडे. शेतकऱ्यांवर अशी वेळ आलेली आहे की तो आपल्या मदतीला कुठंतरी पाहायचे कोशिश. तहसीलदार साहेबाला विचारले, ते पण बोलले की मी अधिकाऱ्याला फोन करतो, पण त्यांचे आमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळे वरुडकडच्या आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकलो नाही. तहसीलदारापर्यंत आम्ही हे सांगी ठेवलेली आहे की लवकरात लवकर आमच्या शेतीचे पंचनामे करावे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी गौरी गणेश बोरकर, अरोली. आलापल्ली तालुक्यातील बंगाली बहुल भागातील बांधव मागील अनेक वर्षापासून वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आपला उदरनिर्वाह करीत आले आहे. या अतिक्रमित वन जमिनीचे मोजमाप करून 7/12 मिळावा यासाठी शासनाकडे मागणी लावून धरली. विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनीही यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील अतिक्रमित धारकांना जमिनीची मोजणी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मूलचेरा तालुक्यातील 5 गावात बहुसंख्य बंगाली समाज बांधव वास्तव्याने असून मागील अनेक वर्षापूर्वीपासून त्यांनी वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती कसत आले आहेत. मात्र शासनाकडून त्यांना हक्काचा 7/12 मिळाला आहे. संबंधित शेतकऱ्यांद्वारे अतिक्रमित जमिनीचे मोजमाप करून हक्काचा 7/12 मिळावा यासाठी प्रशासन स्तरावर निवेदन अर्ज सादर केले. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. ही बाब अतिक्रमित शेतकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनीही
संबंधितांना हक्काची जमीन मिळावी यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या प्रयत्नाला यश आले असून शासनाने बंगाली बांधवांची मागणी मान्य करीत तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची शेत जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयात मार्फत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी लागणारा खर्च शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील संबंधित 5 गावातील 29 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी स्वप्नील श्रीरामवार, आलापल्ली, गडचिरोली. नोकरी लागली नाही म्हणून हताश न होता स्वतःच्या पायावर उभे व्हावे असा संदेश रॉकी कदम या युवकाने दिला आहे. गावामध्ये लोकांना सेवा देण्यासाठी लघु व्यवसायाला सुरुवात करण्यात आली आहे. गावामध्ये पत्राळ व प्लेट तयार होत नव्हती, परंतु अल्लीपूर येथे रॉकी चव्हाण या युवकाने लघु व्यवसाय सुरू केला आहे व तो गावातील व परिसरातील युवकांना संदेश देत आहे की व्यवसायाकडे वळावे व लघु उद्योगाला सुरुवात करावी. पत्राळी तयार करण्याच्या मशिनीचे उद्घाटन गावातील सरपंच नितीन चंदनखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, माजी पंचायत समितीचे सदस्य अशोक सुपारे, माजी शिक्षक तुकाराम खाडे सहित इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। विश्रांतीनंतर आपले स्वागत. वळूया समोरील बातम्यांकडे. कन्हान शहरातील बळीरामजी दखने हायस्कूल येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपूर आणि महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव, प्रमुख अतिथी स्वामी राघवेंद्र नंदजी महाराज, स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, रामवाईकर सह आदी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून शिबिर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांचा चमूच्या सहकार्याने एकूण 240 नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली. यात 132 नागरिकांना चष्मे वितरण व 33 नागरिकांना दवाई वितरण करण्यात आले. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता निवड झालेल्या 75 रुग्णांची नेत्र शल्यचिकित्सा महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर येथे डोळ्याचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान. कठोरतेने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या आदिवासी वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहक सविता ससाने यांच्या चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करण्याचा इशारा बिरसा ब्रिगेडने दिला होता. त्याची दखल घेत आगार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी ससाने यांचे निलंबन रद्द केले आहे. पतीच्या निधनानंतर एसटी महामंडळ पुसद येथे वाहक या पदावर कार्यरत सविता बाळकृष्ण ससाने या कार्यरत होत्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडत असताना आपली ड्युटी अगदी चोखपणे दिवस रात्र करतात. त्यासोबतच शेतातील कामासुद्धा त्या अग्रेसर होत्या. धडाडीच्या महिला कार्यकर्ता म्हणून त्या सर्वश्रुत आहे. तालुक्यातील महिला वाघीण म्हणून ओळख असल्याने एसटी महामंडळातील प्रवासी व कर्मचारी अधिकारी सुद्धा त्यांचा मान राखतात. यामुळेच ब्रिगेडच्या वतीने आदिवासी कर्तव्यदक्ष वाघीण
वाघीण म्हणून सविता ससाने यांचा सन्मान सत्कार केला होता. अशा आपल्या कर्तव्य तत्पर ड्युटीनंतरही त्यांना वेळेवर वाहन उपलब्ध न केल्यामुळे प्रवाशांची होत असलेली हेळसांड दूर करण्याच्या दृष्टीने ससाने यांनी वरिष्ठ अधिकारी यांना जाब विचारला असता नाहकपणे अधिकाऱ्यांनी तिचे निलंबन केले होते. ही बातमी बिरसा ब्रिगेडला कळताच ब्रिगेडने चुकीच्या निलंबनाबाबत जाब विचारून त्वरित निलंबन रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन 30 नोव्हेंबर 2000 रोजी दिले होते. निवेदनाची दखल घेत आजार व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी कर्तव्यदक्ष महिला वाहकाची त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती घेऊन एका दिवसात निलंबन मागे घेण्याचा शब्द दिला. परंतु कुटुंबाच्या वैद्यकीय कारणास्तव 1 तारखेला होणारे निलंबन रद्दचे आदेश आज 2 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले. नमस्कार, मी सविता बाळकृष्ण ससाने आणि मी वाहक पदावर आहे एस टी महामंडळामध्ये. आणि मी ड्युटी करत असताना 2 दिवस झाले. पहिल्या दिवशी पण गाडी मिळाली नाही, म्हणजे 12ची हजेरी होती माझी आणि 12 ते 5 वाजेपर्यंत थांबली मी बसमध्ये इथे एस टी डेपोला. आणि पहिल्या दिवशी पण सुट्टी झालेली माझी आणि दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता माझी कामगिरी होती. आणि कामगिरी असताना सुद्धा मी प्रवाशाच्या हेतूसाठी साहेबांकडे गेली. म्हणजे सर 9:30 वाजता आले, 9:30 पावणे 10ला गाडी दिली मला. त्यानंतर मी सरांना विचारलं की आत्तापर्यंत म्हणजे पावणे 10ला गाडी दिली तुम्ही, प्रवाशाच्या हितासाठीच मी विचार केला होता म्हणून सरांकडून जाब विचारायला गेली. सर म्हटलं एवढा वेळ झाला, गाडी नाही आहे. मग अशाच बोलल्यानंतर मला सरांनी ते सर म्हणाले की नाही, मी तुझ्या भावासारखी आहे, मी म्हणजे एवढंच भावासारखी आहे, तू ड्युटीवर आज जा. मी गेल्याच्या नंतर त्यांनी मला 27 तारखेला निलंबित केलं. आणि माझं काही कारण नसताना सुद्धा, कारण मी तर माझे मुलं आहेत, मला 2 मुलं आहे आणि मी एक विधवा आहे. आणि मला तर संघर्ष करत म्हणजे संघर्ष तर करावंच लागेल ना. दिवसभर मी इथं बसून असताना मग मला तर सरांना जाब विचारावंच लागेल ना. मी जाब विचारला सरांना आणि त्यामुळे मला निलंबित केलं. आणि मी बिरसा ब्रिगेडकडे न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी मला न्याय मिळवून दिला. पुसद राप विभागामध्ये कार्यरत वाहक सविता ससाने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सदरची कारवाईची माहिती बिरसा ब्रिगेडला कळताच आम्ही बिरसा ब्रिगेडच्या वतीने आमचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंगजी व्यवहारे आणि आमचे संपूर्ण टीम येथील पांडे आगार व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधला. त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली आणि जी कर्तबगार आदिवासी महिला आहे की त्यांनी आतापर्यंत आपल्या कार्यातून महिला असताना सुद्धा रात्रीची सुद्धा ड्युटी त्यांनी केलेली आहे. अशा कर्तबगार महिला आपल्या या ड्युटीच्या आधारावर कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं कार्य करीत आहे आणि अशा त्याच्या कार्यामुळे त्यांची बिरसा ब्रिगेडच्या वतीने एक समाजाची कर्तव्यदक्ष वाघीण म्हणून त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि अशा समाजशील महिलेचा आदर्श इतर घेत असताना त्यांच्यावरच अन्याय होत असल्याची बाब आमच्या लक्षात येताच आम्ही याबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सदर चूक लक्षात आणून दिली. त्यांनीही या कार्याच्या या संपूर्ण चुकीबद्दल किंवा जे त्यांनी चौकशी केली त्याच्यामध्ये त्यांना निष्पन्न झालं की यामध्ये कोणतीही चूक नाही आणि निलंबन त्यांनी रद्द केलं. त्याबाबत आम्ही त्यांना ताबडतोब माहिती कळताच निवेदन सादर केले होते. त्यांनी 1 दिवसात निलंबन रद्द करतो, मागे घेतो असे आश्वासन दिले होते. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरगुती वैद्यकीय प्रॉब्लेममुळे ती 1 दिवस लांबला गेला आणि आज सदरचे निलंबन रद्द झाले. ही आदिवासी महिला कर्तबगार महिलेवर झालेला अन्याय दूर करण्यात बिरसा ब्रिगेडला यश आले याबद्दल आणि पांडे इथलचे जे आगार व्यवस्थापक आहे त्यांनी सुद्धा सामंजस्याने आपली भूमिका घेत कर्तव्यदक्ष सविता ससाने यांच्यावरील अन्याय होत असलेला अन्याय दूर सारला आणि निलंबन रद्द केले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आणि आभार मानतो. असे सहकार्य त्यांनी कर्मचाऱ्यांप्रती ठेवून त्यांचा विश्वास, त्यांचं जे कर्तव्य आहे
ते चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी कर्तव्य करून घ्यावं अशीच रास्त अपेक्षा आम्ही बिरसा ब्रिगेडच्या वतीने करतो. आम्हाला आंदोलन करण्याची वेळ पांडे यांनी येऊ दिली नाही. त्यांनी लगेच दखल घेऊन आमचं आंदोलन जे निवेदन होतं त्याची दखल घेतली. यशस्वीरित्या आमच्या निवेदनाची दखल घेतल्यामुळे त्यांचे धन्यवाद मानून बिरसा ब्रिगेडच्या वतीने आमचे पुढील आंदोलन होणार नाही अशी सर्वांना माहिती महाराष्ट्र टीव्ही 24 साठी शेख फिरोज गनी, इसापूर धरण, पुसद. जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी जागेवर गरजू गोरगरिबांना व बीपीएल धारक गेल्या 15-20 वर्षापासून राहत असून अनेक लोकांना घरकुल सुद्धा मंजूर झाले नाही, तर काही लोकांना गावठाण जागेवर झोपडपट्ट्या बांधून राहायला भाग पाडले आहे. प्रत्येकाचे 4 ते 5 वर्षापासून संबंधित तहसील कार्यालयात पट्टे मिळण्याबाबत अर्ज प्रलंबित आहे. ग्रामपंचायत दिग्रस अंतर्गत पडसोडे येथील 15 वर्षापासून बीपीएल धारक वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण झोपडपट्ट्या बांधून राहतात. त्यांना पिपरी ग्रामपंचायत गावाला लागूनच सरकारी जागा उपलब्ध आहे. ती जागा सरकारने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी घेऊन विजय आगलावे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा काढण्यात आला. अपर जिल्हाधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आले. अरे विजय आगला तुम आगे बढ़ो, विजय दादा तुम आगे बढ़ो, अरे विजय दादा तुम आगे बढ़ो, अरे भारतीय संविधानाचा विजय असो. अतिक्रमणवाल्यांना पट्टे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की? शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरपी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100. श्री राम नगरी फरसान, नागपुर. स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की. इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित. श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की? गरम नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डेपो के बाजू, नागपुर. संपर्क करें 9370494240 पर. गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट. रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध. उमरेड नागपूर हायवे टच लेआउट. फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या. प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार. कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाए. बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध. 100% सुरक्षित गुंतवणूक. सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा. संपर्क करा